मायबाप सरकार, आज या बळीराजाचे अश्रूही गोठून गेले। काल परवा या तुरीचं पीक फुलांनी भरून गेलं होतं। पीक जसं बहरत होतं तशीच उंदरगाव तालुका माडा येथील या शेतकऱ्याच्या साऱ्या कुटुंबाची स्वप्नही फुलू लागली होती। पण 2 दिवसाचा धुवाधार पाऊस, सीना नदीला आलेला उग्र महापूर हे तुरीचं पीक, ऊसाचा मळा सार लुटून घेऊन गेला। उंदरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील रवी शिवाजी चव्हाण आणि किरण शिवाजी चव्हाण यांची 10 एकर शेती, 5 एकर डोक्या एवढी उंच तूर, तर 5 एकर आज उद्या तोडणीसाठी आलेला ऊस। सारच कसं या वादळी पावसानं आणि सीनेच्या महापुरानं हिसकावून नेलं। 7-8 महिन्याचा लॉकडाऊन, दुधाचे दर पडलेले, भाजीपाल्याची ही तीच स्थिती। लॉकडाऊन शिथिल झालं आणि अख्ख्या चव्हाण कुटुंबानं शेतीच्या कामात स्वतःला जुंपून घेतलं। दिवस रात्र कष्ट केलं तेव्हा 10 एकराचा मळा बहरला। एकत्रित कुटुंबाची एकी नव्या जोमानं झटली। उच्च शिक्षण घेणारी पोरं ठोरही आई बापाच्या घामाच्या धारा पाहून उन्हातानात राबत होती। ऊसाचा मळा बहरलेला, तुरीचा शिवार तर फळाफुलांच्या लेण्यानं डवरलेला। आता आमचा हा बहरलेला मळा लाखाची दौलत देणार या आशेनं शहरात शिकणारी पोरही आई वडिलांच्या कष्टाला साथ देत होती। अहो एवढंच काय, 76 वर्षाचे आजोबाही आयुष्याची संध्याकाळ विसरून नव्या जोमानं राबत होते। पण मायबाप सरकार, सीना नदीचा एकच महापूर यांची या वर्षाची सारी मेहनत आणि पुढच्या वर्षाची सारी कमाई घेऊन गेला हो। एक मोठे नेते पूरग्रस्ताच्या पाहणीसाठी आले आणि गावातूनच चहा पाणी करून निघून गेले, तर कुण्या सरकारी अधिकाऱ्यानं पूरग्रस्त पिकांचे फोटे काढून पाठवण्याचा निरोप धाडला। एखाद्याचं वर्षाचं श्रम लयाला जाणं किती भयान असतं हे कोटीच्या ऐश्वर्याचे मालक असणाऱ्या नेत्याला आणि महिन्याकाठी 5 अंकी पगार घेणाऱ्या अधिकाऱ्याला कळत नसेलही, पण सरकार तर मायबाप असतं। म्हणून सरकारला कळकळीची विनंती की पंचनामा कशाचा करणार? वाहून गेलेल्या शेताचा की सडून गेलेल्या पिकांचा, का धुळधान झालेल्या स्वप्नांचा? मायबाप सरकार, खरं तर परिस्थितीच अशी आहे की पंचनामा हा विषय एवढ्या वेळी तरी बाजूला ठेवा आणि पूरग्रस्तांना सडळ हाताने मदत करा। मायबाप सरकार, या बळीराजावर रात्र वैर्याची आली, त्याला उद्याची लढाई लढायची आहे। हे डोंगरा एवढं दुःख पचवून उद्या हेच शेत नव्या पिकांनी फुलवायचं आहे। त्याला रडत बसायला वेळ नाही, कारण तो जगाचा अन्नदाता आहे। मायबाप सरकार, हीच कथा आणि अशीच व्यथा ही तमाम पूरग्रस्तांची आहे। निसर्गानं ताटात माती कालवली, आता जगाला घास देणाऱ्या बळीराजाला मायबाप सरकार तुम्हीच बळ द्या, आणि ते सुद्धा तात्काळ आणि लगेच। महापुराची व्यथा बळीराजाची, महापुराने शेतकऱ्यांसमोर जे आव्हान उभा केलेलं आहे, किंबहुना शेतकऱ्याच्या पिकामध्ये, शेतकऱ्याच्या ताटामध्ये आणि शेतकऱ्याच्या स्वप्नामध्ये जे माती कालवली, महापुराने माती कालवली आहे, ती व्यथा आपण या ठिकाणी दाखवत आहोत। आपण बघत असलेला हा तुरीचा प्लॉट 5 एकराचा असून या 5 एकर तुरीसाठी अंदाजे किती खर्च झालेला आहे? 70,000 रुपये खर्च आजपर्यंत। म्हणजे स्वतःची मेहनत सोडून निव्वळ 70,000 रुपये हे या शेतकऱ्यांनी पदरमोड करून खिशातून या तुरीसाठी खर्च केलेले आहेत। मात्र परवा आलेल्या सीनेच्या महापुरामध्ये या ज्या तुरी दिसत आहेत, या तुरी अक्षरशः आता शेंगा लागलेल्या होत्या। मात्र या तुरी जवळजवळ 48 ते 40 तास सलग पाण्यामध्ये असल्यामुळे हे तुरीचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, सडू लागलेलं आहे। अक्षरशः आम्ही अनुभवत आहोत या तुरीचा वास या ठिकाणी सुटलेला आहे। आणि आपण बघत आहात की अक्षरशः अजूनही या तुरीमध्ये गुडघाभर पाणी आहे। त्यामुळं या तुरीपासून अगदी 1 रुपयाचंही उत्पन्न येईल अशी अजिबात परिस्थिती नाही। आणि याही परिस्थितीत या ठिकाणी या तुरीचे मालक सांगत आहेत की अजूनही कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंबहुना कुणीही येऊन पंचनामा असेल किंबहुना शेतकऱ्याचं सांत्वन असेल अशी कुठलीही या ठिकाणी गोष्ट घडलेली नाही। आपल्यासोबत या ठिकाणी हे स्वतः शेतकरी आहेत। आपलं नाव काय सर? रवी शिवाजी चव्हाण। रवी शिवाजी चव्हाण। हा, तर हे रवी चव्हाण म्हणून उंदरगाव तालुका माडा येथील शेतकरी आहेत आणि त्यांची ही तूर आहे। आपण साधारण आपली साधारण किती एकर तूर आहे? 5 एकर तूर आहे।
5 एकर तूरमध्ये आतापर्यंत 70,000च्या पुढे खर्च केलेला आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत औषध पुन्हा मिळणार नाहीत, ह्या हिशोबाने एकाच दिवशी बार्शीतून 30,000चे म्हणजे फवारणीची कीटकनाशक असेल, शेवटचा हात कीटकनाशकाचा ह्याच्या सहित औषधं आणून ठेवलेली होती. आणि त्याच्यातून आता पूर्ण एक कीटकनाशकाचा हात मागच्या 8 दिवसापूर्वीच घेतलेला होता. दुसरा हात घेण्यासाठी औषधं आज सुद्धा ते तशीच आणून ठेवलेली आहेत. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. म्हणजे एकंदर आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन, कोरोना यामुळे अडचणीत असलेला शेतकरी आता मात्र पूर्ण कोलमडलेला आहे. ज्या सिनामाईमुळे हा सगळा परिसर, हा सिनाकाठ हिरवागार होता आणि इथल्या शेतकऱ्यांची स्वप्न या सिनामाईमुळेच भरत होती. मात्र परवा ह्याच सिनामाईनं अतिशय रौद्र रूप धारण केलं आणि या रौद्र रूपानं आपण जे बघत आहात, हे बाजूची ऊसाची शेती असेल, तुरीची शेती असेल, किंबहुना सिनेच्या आवाक्यामध्ये, महापुराच्या मिठीमध्ये जो जो काही भाग सापडला, जी पिकं सापडली, ती सगळीच्या सगळी पिकं या ठिकाणी सडून गेलेली आहेत, उद्ध्वस्त झालेले आहेत. गरज आहे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, पालकमंत्री असतील यांच्या मार्फत या शेतकऱ्यांची व्यथा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत, देशाच्या कृषी मंत्र्यापर्यंत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत ही व्यथा पोहोचण्याची, आणि जेणेकरून या शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी सरकारकडून मदत मिळावी अशी अपेक्षा या ठिकाणी शेतकरी व्यक्त करत आहेत. धन्यवाद.